सहकारी मनोज जाळकर सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। मनोज, तू ज्या ठिकाणी आता आहेस मुंबई महानगरपालिकेच्या त्या दालनामध्ये, तिथे तू काही नगरसेवक सुद्धा दिसतात, त्यांच्याशी काही बातचीत करता येऊ शकते का? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर सगळे जे भाजपचे नगरसेवक ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी तर वेशभूषणही केलेलं आहे। तसंच आपण बघितलं तर डोक्यावरती फेटा देखील बांधलेला आहे आणि आपल्यासोबत काही नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल, एवढ्या वर्षानंतर म्हणजे 44 वर्षानंतर या ठिकाणी सत्ता पलट झालेली आहे, भाजपचा नगरसेवक या ठिकाणी बसला, खूप उत्साह आहे, मुंबईकरांमध्ये उत्साह आहे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांच्यामध्ये देखील उत्साह पाहायला मिळत आहे। पहिल्यांदा भाजप पक्षाचा महापौर मुंबई शहराचं नेतृत्व करणारे आणि त्याचबरोबर मुंबईकरांच्या हितामध्ये काम करण्यासाठी मिळालेली परत एकदा संधी आहे। आपण पण राष्ट्रवादीमध्ये होतात, पण आता आपण भाजपमध्ये आलेले आहात, विकासाच्या दृष्टीने आपण या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे, काय सांगाल? मुंबईकरांच्या हितमध्ये जे आहे ते काम करण्यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत आणि त्याचबरोबर मिळालेली संधी जी आहे ही मुंबईकरांच्या विकासासाठी मिळालेली संधी आहे आणि निश्चितपणे या कामामध्ये आम्ही आग्रही आहोत। थँक्यू ताई। तर आपण या ठिकाणी बघू शकता, आपल्यासोबत या ठिकाणी गटनेते देखील आहेत वाटते या ठिकाणी, त्यांच्याशी बोलूया। तर आपण बघू शकता या ठिकाणी सर्व जे आहेत ते जे प्रतिमा आहेत त्या ठिकाणी पुष्पहार घालण्यासाठी हे आपण बघितलं तर पालिकेमध्ये आलेले आहेत आणि पुढे सगळे सेवक आपण बघितलं तर आज जे महापौर बसणार आहे, हॅलो, नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतो सध्या मोठी लगबग होतीये मुंबई महानगरपालिकेमध्ये। 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर बसतोय आणि मोठं उत्साहाचं वातावरण या सगळ्या नगरसेवकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ही दृश्य आपण पाहतोय सध्या टीव्ही स्क्रीनवरती। प्रत्येक नगरसेवकांना भगवे फेटे बांधले जात आहेत, भगवा वेश परिधान करून यायला त्यांना सांगितलेलं आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी मनोज जाळकरकडे। मनोज, बघितलं ह्या ठिकाणी सगळे नगरसेवक जमलेले आहेत, भाजपचे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आपण या ठिकाणी आलेला आहात आणि महापौर या ठिकाणी बसले 44 वर्षानंतर, काय सांगाल? आम्ही आता हुतात्मा चौकमध्ये ज्यांनी मुंबईमध्ये बलिदान दिलं, मुंबईसाठी बलिदान दिलं, तिकडे आम्ही दर्शन घेऊन महापौरसाठी नंतर जातो। आपण या ठिकाणी आलेले आहेत, संपूर्ण वातावरण या ठिकाणी भगवमय झालेलं आहे। 44 वर्षानंतर या ठिकाणी भाजपचा महापौर हा बसणार आहे, सत्ता पलट झालेली आहे, काय सांगाल? एकदम बरोबर आणि सगळे जय श्रीराम तिकडे जाऊन हुतात्मा दर्शन घेणं आणि मग इथे येऊन बसणं। सर, काय सांगाल, 44 वर्षानंतर या ठिकाणी भाजप महापौर बसतो आहे, सत्ता पलट झालेली आहे, संपूर्ण वातावरण बदल झालेला आहे। जय महाराष्ट्र। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मुंबईच्या विकासाचा हा ऐलान आहे। काय वाटतं, विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी ही निवडणूक लढवलेली होती आणि आता मोठं आव्हान असणार आहे, कारण की जे विरोधात होते, सत्तेमध्ये होते ते आता विरोधात आलेले आहेत, ते कुठेतरी काहीतरी करू शकतात का? ते तुम्ही काल बघितलंच असेल की आदित्य ठाकरे असो किंवा त्यांचे सहकारी असो, विकासाबद्दल, मुंबईच्या विकासाबद्दल कोणतीही बातमी आली की त्याच्याबद्दल नेगेटिव्ह लिहायचं आहे, तर ज्वलंत उदाहरण आपण काल पण बघितलं आहे। आपल्या सोबत नगरसेवक आहेत, सर काय सांगाल, सत्ता पलट झालेली आहे, कसं वाटतं? सत्ता पलट नव्हे तर हे आम्हाला सेवा करण्याची संधी म्हणून आम्ही बघत आहोत। मुंबईकरांनी जे प्रेम भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीवर दाखवलं, हेच प्रेम आम्ही घेऊन पुढे जात आहोत आणि मुंबईकरांना निराश करणार नाही आहोत। आपल्याबरोबर या शिवसेनेचे नगरसेवक, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, या ठिकाणी महापौर या ठिकाणी बसणार आहे, कसं वाटतंय, काय सांगाल? खूप छान वाटतंय। महायुतीने जो शब्द दिला होता की महायुतीचाच महापौर आणि उपमहापौर बसेल, तो शब्द आज पुरा केलेला आहे, त्यामुळे खूप आनंद होतो। तर संपूर्ण वातावरण या ठिकाणी बघितलं तर भगवमय झालेलं आहे, संपूर्ण बॅनर आहेत, तसंच जे आपले झेंडे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत, उपमुख्यमंत्री देखील येणार आहेत आणि त्यासंबंधी या ठिकाणी उपमहापौर आणि महापौर बसणार आहेत, काय सांगाल? खूप छान वाटतं आणि भगवमय वातावरण तर होणं खूप गरजेचंच आहे। प्रत्येक वेळेला आपली परंपरा आहे आणि ती आम्ही भगव्याने साजरी करतोय। पण या ठिकाणी दुःख वाटतंय, कारण की आपण पण पहिले शिवसेनेमध्ये होतात, पण या ठिकाणी महापौर हा आपण सातत्याने शिवसेनेचा बसवत होता, पण यंदा महापौर नाही आहे,
उपमहापौर म्हणून पदी आपल्याला भेटली. सगळ्यात महत्त्वाचं महायुतीचा महापौर बसलाय ना, हे महत्त्वाचं आहे. थँक्यू. ताई, तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आपण आलेला आहेत, आज महापौर आणि उपमहापौर बसणार आहेत, काय सांगाल? हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण 4 वर्ष सातत्याने मुंबईकरांनी वाट बघत होते महापौर आणि उपमहापौर बसायचा, आणि महायुतीचा महापौर बसतोय चांगलीच गोष्ट आहे, सगळ्यांनाच आनंद आहे. विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी ही निवडणूक लढवलेली होती, तर तुम्ही काय सांगाल? नक्कीच विकास मुंबईचा तुम्हाला या पुढच्या दिवसांमध्ये दिसून असेल. आपल्यापासून नगरसेवक आहेत नवनाथ बल, आपण त्यांच्याशी सर काय सांगाल? सत्ता पलट झालेली आहे, 44 वर्षानंतर या ठिकाणी भाजपचा महापौर बसतोय. मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीला, महायुतीला आशीर्वाद दिले आणि भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं स्पष्ट बहुमत आज मिळतं आहे. आज बऱ्याच वर्षानंतर, जवळपास 35 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी होते. महापालिकेवर भगवा झेंडा फडकला. देवेंद्रजींनी सांगितलं होतं की मराठी महापौर होईल, हिंदू महापौर होईल, त्याप्रमाणे मराठी महापौर झालेला आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे. काही लोक याला काळा दिवस म्हणतात, काय म्हणतात, परंतु हा काळा दिवस त्यांच्यासाठी आहेत. आजचे दिन मुंबईकरांचे सुरू झालेत आणि बुरे दिन त्यांचे सुरू झालेत. भगवामय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे, आपण पण फेटा घातलेला आहे, तो पण भगवा आहे. संपूर्ण सगळे नगरसेवक हे भगव्यामध्ये आज दिसून येतात. काय कारण आमचा रंग भगवा आहे. ज्यांना हिरव्या रंगावर अभिमान होता अशांना लोकांनी घरी बसवलं, आणि ज्यांना भगव्या रंगावर अभिमान होता, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा प्रभू रामचंद्रांचा आहे, आणि तो भगवा आम्ही डोक्यावर घेऊन नाचतोय. त्या भगव्याचं राज्य मुंबई महापालिकेवर आलेलं आहे. विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक लढवलेली होती, कसं असेल पुढचं तुमचं पाऊल? निश्चितपणे मुंबईचा विकास करणं, महाराष्ट्राचा विकास करणं हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं धोरण आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही आता मुंबईला पुढे घेऊन जातो आहे. आपल्याला बघा की मुंबईमध्ये मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, असे अनेक चांगले प्रकल्प आले. येणाऱ्या काळात मुंबईकरांच्या माध्यमातून, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ट्रॅफिकमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई असं करण्याचा प्रयत्न निश्चितपणे महापालिकेच्या माध्यमातून होईल. तर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक लढवलेली होती आणि विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी कामकाज नेण्यात येणार आहे. तसंच आपण बघितलं महापौरपदी या ठिकाणी ऋतू तावडे हे विराजमान होणार आहे, तर उपमहापौरपदी संजय घाडी हे या ठिकाणी विराजमान होणार आहेत. आणि संपूर्ण वातावरण आपण बघितलं तर मी माझ्या कॅमेरामॅनला सांगितलेलं आणि संपूर्ण वातावरण या ठिकाणचं दाखवतो. संपूर्ण वातावरण या ठिकाणी बघितलं तर भगवमय हा वातावरण आहे. संपूर्ण जे बॅनर आहेत, जे झेंडे आहेत लागलेले आहेत, आपण या ठिकाणी बघितलं संपूर्ण भगवमय झालेलं आहे. आपल्याबरोबर महिला महापौर आहेत, त्यांच्याशी बोला. ताई काय सांगाल, या ठिकाणी आपण आलेले आहेत आणि या ठिकाणी आपली ताई महापौर ताई